स्त्रियांवर मुलींवर अत्याचार होत आहेत, नुसता अत्याचार नाही त्यांचा जीव घेतला जातो आहे वाईट, अत्यंत वाईट क्रूर पद्धतीने. तर मग आता हा प्रश्न पडतोय की हा इम्पल्स कंट्रोल झालेला आहे का, होतोय का? तो माझी भावना मला स्वतःच्या ताब्यात ठेवता येत नाहीये, मग मला हवंय ना ते मी मिळवणारच, कसंही करून मिळवणार, काय वाटेल ते झालं तरी चालेल. त्यामुळे भावनिक आवेग ह्याच्यावरती कंट्रोल करणं, हव्या त्या गोष्टी चांगल्या मार्गाने मिळवणं, त्या मिळवत असताना जरी मार्ग चांगला जरी असला तरी इतरांना त्रास होतोय का याचा विचार करणं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्या घरात वाढणारा मुलगा आहे, त्याला मुलीच्या रक्षणाची जबाबदारी द्या. फक्त आपल्या घरातली मुलगी नाही, आपल्या क्लासमध्ये शिकणाऱ्या मुली असतील, आजूबाजूच्या मुली असतील, समोरच्या माणसाच्या भावना त्याच्या जागी जाऊन अनुभवणं, ही जी एम्पथी आहे ना, ही अगदी लहान वयातच यायला लागते. एखाद्या मुलीला कोणी हात लावलेला आवडत नाहीये, जवळ घेतलेलं आवडत नाहीये, तर ठीक आहे, त्याच्यासाठी तिला फोर्स करणं हे अजिबातच गरजेचं नाहीये. आणि नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो, आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनाशी संबंधित आहे. आपलं मन जर स्वस्थ असेल, निरोगी असेल तर आपलं शरीर सुद्धा निरोगी आणि स्वस्थ राहणार आहे. त्यामुळे मनातला जो कचरा आहे, नको असणाऱ्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला दूर करणं गरजेचं आहे. सकारात्मक विचार मनामध्ये पेरणं, सकारात्मकता वाढवणं ही एक आपली खूप मोठी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला काय काय करता येऊ शकेल ह्या सगळ्या गोष्टींवरती व्हिडिओज आपण करत असतो. आणि वेगवेगळे व्हिडिओजची लिंक जी आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळते. या व्यतिरिक्त प्लेलिस्ट बनवलेले आहेत कॅटेगरी वाईज आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता. आज आपण एक खूप संवेदनशील विषयाला घेऊन आलेलो आहोत आणि ते म्हणजे मुली आणि स्त्रिया यांच्यावरती होणारे अत्याचार, लैंगिक अत्याचार, त्याची मानसिकता, त्याच्या मागे असणारी मानसिकता आणि आपण त्याचा कशा पद्धतीने विचार करायला हवा येणाऱ्या भावी काळामध्ये. विशेषतः जे पालक आहेत त्यांनी आपल्या मुलींवरती कोणत्या प्रकारचे संस्कार करणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण काय काय पावलं उचलू शकतो ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण बोलूयात. मुळात आत्ता गेल्या काही दिवसांपासून, महिन्यांपासून ज्या एका पाठोपाठ एक बातम्या आपण ऐकतोय, बघतो आहोत, ज्याच्यामध्ये मुली आणि स्त्रिया, अगदी लहान मुलीसुद्धा, त्यांच्यावरती अत्याचार झालेले आहेत. आणि म्हणजे मन हेलावून टाकणाऱ्या या घटना आहेत की माणूस किती वाईटातल्या वाईट, किती पातळीला जाऊ शकतो, किती क्रूर वागू शकतो की जिथे आपण राक्षसी वृत्ती सुद्धा कमी पडेल इतकं वाईट कृत्य माणसांकडनं केलं जातंय. आणि त्या सगळ्यामध्ये जे काही होरपळले जातात जीव, त्यांच्या यातना आणि त्यांच्या आप्तेष्ट, त्यांच्या घरच्या लोकांच्या यातना, ह्याला तर म्हणजे काही मोजमापच नसेल की इतक्या जास्त तीव्रतेने त्यांना तो त्रास आणि त्या दुःखाला सामोरं जावं लागतंय. तर ह्या सगळ्याची मानसिकता काय आहे, कुठून येते? एखादी गोष्ट मला हवी आहे आणि ती आत्ताच्या आत्ता हवी आहे किंवा ती मला हवी आहे म्हणजे ती मला मिळायलाच हवी, आणि जर ती मला सहजपणाने मिळत नसेल तर मी ती ओरबाडून घेणार. मग समोरच्याला काय वाटेल ते वाटेल, मी समोरच्यावरती किती अत्याचार मला करावे लागले तरी चालेल, पण मला हवी असणारी गोष्ट मी ओरबाडून खेचून घेणार आणि मी परवा करणार नाही समोरच्याला काय वाटतंय, समोरच्याला किती त्रास होतोय. ही जी वृत्ती आहे ना, ही वृत्ती आपल्याला तिथे दिसून येते की मला हवंय आणि आत्ताच्या आत्ता हवंय आणि ते मला मिळायलाच हवं, जणू काही तो माझा हक्कच आहे. आणि जगातल्या सगळ्या गोष्टींवरती, मला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टींवरती माझा हक्क आहे आणि तो मला मिळत नसेल तर मला ते खेचून घ्यायचंय. मग त्याच्यासाठी मला कुठल्याही थराला जावं लागलं तरी चालेल. हा जो एक मानसिकतेचा जो भाग आहे ना, तो तिथे आहे. दुसरी गोष्ट तिथे आहे इम्पल्स कंट्रोल, जे आपण म्हणतो अगदी लहान मुलांमध्ये इम्पल्स म्हणजे भावनिक आवेग जो असतो की त्यांना जे हवंय ना ते कसंही करून घेण्याचा प्रयत्न करतात. रडतील, अक्रस्ताळेपणा करतील, हातपाय आपटतील, पण त्यांना ते हवं असतं कारण त्यांना त्याचे प्रॉज अँड कॉन्स माहिती नसतात, बरं वाईट माहिती नसतं, काय आपल्यासाठी चांगलं, काय चांगलं नाही, किंवा त्याच्यामुळे काय नुकसान होऊ शकतं किंवा कोणाला काय त्रास होऊ शकतो, ह्या सगळ्या कुठल्याही गोष्टीचा दूरवरपर्यंत संबंध नसतो. आणि म्हणून मग तो इम्पल्स असतो लहान मुलांमध्ये की मला हवंय, बस हवंय. तर तो इम्पल्स कंट्रोल करण्याचं काम पालक करतात.
आणि मग हळूहळू एका विशिष्ट वयामध्ये तो कंट्रोल येतो. पण मग तो सगळ्यांमध्येच येतो का, हा एक प्रश्न आता पडायला लागलाय. कारण जर अशा इतक्या वाईट पद्धतीने घटना घडत आहेत, स्त्रियांवर मुलींवर अत्याचार होत आहेत, नुसता अत्याचार नाही, त्यांचा जीव घेतला जातो आहे वाईट, अत्यंत वाईट क्रूर पद्धतीने, तर मग आता हा प्रश्न पडतोय की हा इम्पल्स कंट्रोल झालेला आहे का, होतोय का आत्ताच्या सध्याच्या पिढीमध्ये, काळामध्ये, वाढत्या वयातल्या मुलांमध्ये हा इम्पल्स कंट्रोल येतोय का, हा एक मोठा प्रश्न आहे आता सध्याच्या घडीला. पुढचा मुद्दा असा आहे की जे मुलींना जे एक्सपोजर मिळतं आहे, जे वातावरणामध्ये जे त्यांना दिसतंय किंवा जे त्यांना ऐकू जातंय किंवा ज्या गोष्टी त्यांच्या समोर घडतायत, त्या कितपत हेल्दी आहेत किंवा त्या किती पोषक आहेत त्यांच्या वाढीला, का त्यांच्या वाढीपेक्षा त्यांच्यामध्ये दुर्गुण घालण्यासाठीच ह्या गोष्टी पोषक आहेत, हाही मुद्दा आता इथे उपस्थित होतोय. काय बघून मुलं मोठी होत आहेत, काय ऐकून मुलं मोठी होत आहेत, काय समजून घेऊन मुलं मोठी होत आहेत आणि काय मेसेजेस मिळत आहेत त्यांना ह्या सगळ्यामधून, हाही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मुलींना काही गोष्टी आपल्याला सध्याच्या काळामध्ये जे आपण म्हणतो बदलणारं जे पालकत्व आहे ना, त्याच्यातला हा आता सगळ्यात मोठा मुद्दा, सगळ्यात प्रायोरिटीने बघायला हवं या मुद्द्याकडे, असं मला वाटतं अगदी कळकळीने, की मुलांना आणि मुलींना, म्हणजे मुलांना जर एक मुलगा तुम्ही वाढवताय, तुमच्या घरात मुलगा आहे, बॉय आहे, तर त्याला वाढवताना काय गोष्टी तुम्ही आत्ता सध्याच्या काळात लक्षात द्या. सगळ्यात पहिली गोष्ट, त्याचा इम्पल्स कंट्रोल खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं गरजेचं आहे, की मला हवंय आणि आत्ताच्या आत्ता हवंय, म्हणजे मला ते मिळायलाच हवं. तो त्याला काढायला शिकवा, की प्रत्येक गोष्ट मला हवी आहे किंवा मला चांगली वाटते आणि म्हणून ती मला मिळायलाच हवी, असं होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला थांबावं लागतं किंवा त्याच्यासाठी तुम्हाला ती गोष्ट तुमच्यासाठी किती चांगली आहे, ती मिळवण्यासाठी तुम्ही जे काही करताय तो मार्ग कसा आहे, ह्या सगळ्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि हवंय म्हणजे ते मिळायलाच पाहिजे असा काही युनिव्हर्सल रूल नाहीये, जागतिक नियम नाहीये, हे त्याला कळू देत. नाहीतर मग काय होईल की सगळ्या मटेरियलिस्टिक नीड्स पूर्ण होत आहेत, खाऊ मिळतोय, खेळणी मिळतंय, कपडे मिळत आहेत, तर मग पुढे जाऊन मला हवी ती व्यक्ती सुद्धा माझीच आहे आणि ती मलाच मिळायला हवी किंवा तिच्यावरती माझा पूर्णपणे हक्क आहे, अशा पद्धतीने तुमचा मुलगा त्या मानसिकतेमध्ये वाढून जर मोठा होतोय, तर उद्या जाऊन नक्कीच कुठल्या तरी स्त्रीवर, कुठल्या तरी मुलीवरती त्याच्याकडनं अत्याचार होण्याची शक्यता वाढते. कारण इम्पल्स कंट्रोल डेव्हलप झालेला नाही पूर्णतः. भावनिक आवेग जो आहे तो, माझी भावना मला स्वतःच्या ताब्यात ठेवता येत नाहीये, मग मला हवंय ना ते मी मिळवणारच, कसंही करून मिळवणार, काय वाटेल ते झालं तरी चालेल. त्यामुळे भावनिक आवेग ह्याच्यावरती कंट्रोल करणं, हव्या त्या गोष्टी चांगल्या मार्गाने मिळवणं, त्या मिळवत असताना जरी मार्ग चांगला जरी असला तरी इतरांना त्रास होतोय का, याचा विचार करणं, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. पुढचं तुमच्या मुलाला म्हणजे मुलगा, मुलगी नाही, संवेदनशीलता आहे का हे बघा. विशिष्ट स्त्रियांबद्दल, मुलींबद्दल नुसता आदर नाही, आपल्याला तिथे काही कोणासाठी काही चांगलं बोलायचं, फक्त चांगलं बोलायचंय, चांगलं वागायचंय आणि रिस्पेक्टच्या नावाखाली फक्त हे करायचंय असं नको. रिस्पेक्ट म्हणजे काय आहे की समोरच्या माणसाचं जे व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत, किंवा आपण तिथे असं म्हणूया की त्याच्या भावनांची कदर, विशेषतः स्त्रिया आणि मुलींच्या बाबतीमध्ये, की आपल्याकडून होणाऱ्या त्रासामुळे त्यांना काय वाटू शकतं किंवा त्या कुठल्या गोष्टीतून त्यांना मानसिक त्रास होऊ शकतो, ह्याची कल्पना तुमच्या मुलांना असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यांच्यावरती जबाबदारी द्या की त्यांच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींच्या बाबतीत जर काही चुकीचं होत असेल तर त्याच्यासाठी त्यांनी पुढे जावं किंवा निदान त्याची तक्रार करावी कुठेतरी. गप्प बसून राहू नये. चुकीच्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत आणि आपण काहीच करत नाही आहोत, हा चुकीचा मेसेज नकोय जायला. मुलांना आपल्या आजूबाजूच्या मुलींच्या रक्षणाची जबाबदारी द्या. त्यांच्यावरती जबाबदारी दिली की मुलं ती जबाबदारी पार पाडतात.
एकदा एका किशोरवयीन मुलांबरोबर मी एक ग्रुप थेरपी घेत होते. आधी मुलं हा विषय खूप हसत खेळत नेत होती, चेष्टा मस्करी चालली होती. पण जेव्हा ॲक्च्युअली मी त्यांना हा मुद्दा मांडला ना, की ही तुमची जबाबदारी आहे. घरामध्ये तुमची बहीण, तुमची आई ही जशी तुमची जबाबदारी समजता तुम्ही, बाहेर जाताना त्यांची काळजी घेता किंवा त्यांना इतर पुरुषांकडून त्रास होऊ नये म्हणून तुमचा जीव तुटतो किंवा त्यासाठी तुम्ही काही पावलं उचलता. मग आज तुमच्या वर्गात शिकणाऱ्या मुली, त्यांच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडू नये किंवा जर घडत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवावा किंवा तिथे आपण एक काहीतरी विरोध करावा आणि आपण त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी, असं नाही का वाटत? तर तेव्हा मुलं खूप सेन्सिटिव्ह झाली. मुलं ॲक्च्युअली या गोष्टींचा विचार करायला लागली की खरंच हा विचार किती नवीन आहे. म्हणजे आपण मुलींकडे फक्त आकर्षण म्हणून बघतोय किंवा त्यांच्यावरती कमेंट्स पास करतोय, पण त्याच मुली जर आपण आपली जबाबदारी म्हणून त्यांच्याकडे बघितलं की हो, त्यांच्या बाबतीत आपल्याला वाईट नाही घडू द्यायचं, तर त्या मुलांमध्ये किती चांगल्या गोष्टी ह्याच्यामुळे डेव्हलप होत आहेत. आपण त्यांच्यावरती जबाबदारी टाकल्यामुळे ते त्या मुलींकडे वाकड्या नजरेने बघण्याच्या ऐवजी त्या मुलींना कोणाकडून त्रास होऊ नये याची काळजी जर घ्यायला लागले तर किती चांगलं होईल. विचार करा. आपल्या घरात वाढणारा मुलगा आहे, त्याला मुलीच्या रक्षणाची जबाबदारी द्या. फक्त आपल्या घरातली मुलगी नाही, आपल्या क्लासमध्ये शिकणाऱ्या मुली असतील, आजूबाजूच्या मुली असतील. मी असं म्हणत नाही की सगळ्या जगाची जबाबदारी त्याला द्या, पण निदान किमान ती भावना येऊ देत की मुलींना होणारा त्रास किंवा त्यांना कोणाकडून त्रास होऊ नये याच्यासाठी आपण पण काहीतरी करू शकतो. विशेषतः आपण तर त्रास द्यायचाच नाहीये, पण इतरांकडून त्यांना त्रास जर होत असेल तर तो समजून घेणं ती एक भावनिक जबाबदारी आहे. एखादी मुलगी कुठल्या दुःखातून जाईल, तिच्यावरती जर शारीरिक मानसिक अत्याचार होत असतील तर ह्या गोष्टी मुलांसोबत डिस्कस करा, त्याची चर्चा करा, मुलांना त्या विषयाचं गांभीर्य समजू देत. आणि आजच्या काळामध्ये ना तर 9-10 वर्षांच्या मुलांसोबत सुद्धा या गोष्टी बोलल्या जाव्यात. किमान त्यांना भावनिकतेचा भाग तरी समजावा की समोरच्या माणसाला त्रास झाल्यानंतर काय होऊ शकतं, त्याला काय वाटू शकतं. तर ही घरात मुलं असतील, मुलगे असतील तर त्यांना ह्या गोष्टी समजावण्याची खूप गरज आहे. संवेदनशीलता मुलींच्या बाबतीमध्ये, कुठलीही चुकीची गोष्ट जर घडत असेल तर त्यांची या बाबतीतली संवेदनशीलता त्यांना ते फील व्हायला हवंय की समोरच्याला वाईट वाटतंय. एम्पथी खूप महत्वाची आहे. समोरच्या माणसाच्या भावना त्याच्या जागी जाऊन अनुभवणं, ही जी एम्पथी आहे ना, ही अगदी लहान वयातच यायला लागते. तर ती मोठेपणे जाऊन त्यांच्या ज्या कलिग्स असतील किंवा त्यांच्या वयस्क ज्या स्त्रिया असतील किंवा ज्या कोणी आजूबाजूच्या स्त्रिया असतील त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने रिस्पेक्ट तयार होईल. नुसतं नावाचा रिस्पेक्ट नकोय आपल्याला. तर हा एक मुद्दा महत्वाचा आहे. पुढचा मुद्दा महत्वाचा मला जो वाटतोय तो हा आहे की आपला मुलगा बॉय काय बघतोय. त्याच्या हातात मोबाईल आहे, पण त्या मोबाईलमध्ये तो काय बघतोय याच्यावरती तुमचा किती कंट्रोल आहे, तुमचं किती लक्ष आहे, त्याच्यावरनं त्याला कुठले मेसेजेस जात आहेत. जर त्याच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळत आहेत का. जर वाढत्या वयाचा मुलगा आहे, ऑलरेडी त्याच्या शारीरिक आणि मानसिक बदल होत आहेत आणि त्याच्यात तो काही वेगवेगळ्या गोष्टी मोबाईलच्या थ्रू बघतो आहे, तर त्याच्यातून त्याला नॉलेज मिळतं आहे का त्याचा इम्पल्स कंट्रोल जो आहे तो कंट्रोल कमी होतोय, म्हणजेच त्याचा इम्पल्स वाढतोय, भावनिक आवेग वाढतोय किंवा त्याच्यामध्ये लैंगिक उत्तेजना जास्तीत जास्त निर्माण होते का आणि त्याला तो कंट्रोल करू शकत नाहीये का. ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष असणं खूप गरजेचं आहे. माझा मुलगा आहे, तो चांगलाच वागणार, तो कधी वाईट वागणारच नाही, अशा भ्रमामध्ये राहू नये पालकांनी, असं मला वाटतं. त्यापेक्षा मुलाशी चर्चा करावी, डिस्कस करावं की त्याला काय वाटतंय हे सगळं बघून किंवा त्याच्या मनामध्ये काही खूप जास्त उत्तेजना निर्माण होत आहेत का, त्याला ते कंट्रोल करणं अवघड जातंय का. ह्या गोष्टींवरती बोलून सुद्धा निम्म्या प्रमाणामध्ये तो कंट्रोल आणायला मुलांना मदत होते. कारण होतं असं की आतून घुसमट होत असते, तो कंट्रोल डेव्हलप नाही झालेला, खूप जास्त उत्तेजना निर्माण होते, मला ती बोलता येत नाहीये कोणाशी, तर मग आतमध्ये घुसमट झाल्यानंतर ते जास्त वाढतं आणि तो कंट्रोल होत नाही. म्हणून पालकांनी कृपा करून ह्या गोष्टी मुलांशी बोला.
त्यांना योग्य तो मेसेज जाऊ दे त्याच्यामधून, आणि कंट्रोल करण्यासाठी त्यांना मदत करा. मुलांच्या बाबतीत जशा काही गोष्टी आहेत, मुलींच्या बाबतीतही काही गोष्टी आहेत ज्या आपण सांभाळायला हव्या सध्याच्या काळामध्ये. आपल्या घरातली मुलगी कितीही छोटी असली ना तरी तिला तिच्या भाषेमध्ये, तिच्या लेवलमध्ये समजून सांगता आलं पाहिजे आपल्याला. आणि विशेषतः स्वतःच्या सेफ्टीच्या बाबतीत, स्वतःच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये, की शाळेत जात आहेत, लहान मुली शाळेत जात आहेत, त्यांना जेव्हा वॉशरूममध्ये जावं लागतं तेव्हा तिथे जात असताना आपण कोणाबरोबर जायचं, कोणाबरोबर जायचं नाही, किंवा कोणाला आपल्या प्रायव्हेट पार्टला टच करू द्यायचं नाही, किंवा प्रायव्हेट पार्ट्स मुळात काय असतात आणि त्यांना टच का करू द्यायचं नाही, आपल्याला किती कम्फर्टेबल वाटतंय, किती नाही वाटतंय, ह्या गोष्टींना अगदी 2 वर्षापासून तुम्ही मुलांना, जेव्हापासून तुमची मुलगी बाहेर जाते, शाळा म्हणा किंवा क्लाससाठी म्हणा, तर ह्या गोष्टी मुलींशी बोला. त्यांना व्यवस्थित समजावून सांगा की आपलं शरीर हे आपलंच आहे फक्त, आणि त्याच्यावरती इतर कोणाचाही अधिकार नसतो, किंवा ते टच करत असताना कुठल्या कारणासाठी टच करतायत हे बघणं गरजेचं आहे. आणि अगदी बेसिक गोष्टी आपण त्यांना सांगायच्या, खूप काही जास्त आपण त्यांना अवघड करून सांगायचं नाहीये, पण एवढा मेसेज गेला पाहिजे की माझ्या शरीराला मी कोणाला हात लावू देणार नाही. वॉशरूमला जायचं असेल शाळेमध्ये तर तिथे सुद्धा कोण आहेत, नेहमीचे जे त्यांचे जे कर्मचारी असतील, महिला कर्मचारी असतील, तर त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणी असेल तर मग त्यांच्यासोबत न जाणं, किंवा कोणालाही आपल्या अंगाला हात लावू न देणं. तसा काही प्रसंग आल्यानंतर त्याचा विरोध करण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मुलींना अगदी लहानपणापासून सांगाव्यात, कारण ही आत्ताच्या काळाची गरज आहे आपल्या. त्यानंतर तुमच्या मुली जेव्हा वाढत्या वयाच्या होतात, थोड्या कळत्या वयाच्या होतात, तेव्हा तर त्यांना जास्त समजून ह्या गोष्टी, स्वतःच्या सेफ्टीसाठी काय काय करायचं, कोणासोबत थांबायचं, कोणासोबत नाही थांबायचं. कितीही विश्वासाचा माणूस किंवा पुरुष किंवा स्त्री जे कोणी असतील ते जरी असले तरी एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त विश्वास कोणावरही न ठेवणं हे सध्याच्या काळात मला वाटतं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मग ते तुमचे नातेवाईक असू शकतात, तुमचे मित्रमैत्रिणी असू शकतात. तुम्ही तुमच्या मुलींना सक्ती करू नका की त्याला जाऊन पापा दे, किंवा त्या काकूला जाऊन पापी दे, त्या काकाला जाऊन मिठी मार. काहीही गरज नाही आहे या सगळ्याची. मुलांचा कम्फर्ट हा आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे, मुलींचा कम्फर्ट आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. जर त्यांना नसेल आवडत एखाद्या माणसाच्या जवळ जाणं किंवा त्याच्याशी बोलणं तर ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा वाटून घेऊ नका. अगदी सहजपणाने ज्या गोष्टी होतात त्याच करा. आणि जर एखाद्या मुलीला कोणी हात लावलेला आवडत नाहीये, जवळ घेतलेलं आवडत नाहीये, तर ठीक आहे, त्याच्यासाठी तिला फोर्स करणं हे अजिबातच गरजेचं नाहीये. आणि मी म्हटलं तसं बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला दिसलंय की मुलींवर अत्याचार करणारी लोक ही आजूबाजूची असतात, ओळखीतली असतात, नात्यात मधली असतात, घरातली सुद्धा असतात. तर ह्यासाठी मुलींना त्याच्या बाबतीमध्ये जागरूक करणं, त्यांना व्यवस्थित चांगल्या शब्दामध्ये सगळं कळेल अशा शब्दामध्ये, आणि प्रत्येक वयामध्ये ना त्याची लेवल वाढवावी लागते आपल्याला. म्हणजे पुढे जाऊन आपण त्यांना त्यांच्या सेफ्टीसाठी अजून काय जास्त करता येऊ शकतं ह्या गोष्टींचं त्यांना ट्रेनिंग आपण देऊयात, जेणेकरून निदान जेवढं आपल्या कंट्रोलमध्ये आहे तेवढं आपण करू शकतो. मला कल्पना आहे ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा वाईट प्रकार घडतात, पण जसं मी म्हटलं तसं आपण नेहमी आपल्या कंट्रोलमध्ये काय ह्याचा विचार करतो ना, त्यामुळे शक्य तितके प्रयत्न आपण ह्या बाबतीत करूयात की आपल्या मुलींना अगदी छोट्या असल्यापासून त्यांना प्रत्येक वयाच्या टप्प्यामध्ये एक गोष्ट आपण सांगत राहावी स्वतःच्या सेफ्टीसाठी. आणि कोणावरही ब्लाइंड ट्रस्ट करायला लावू नये, अंधळा विश्वास. कुठलाही मित्र असेल आपली मैत्रीण असेल, नातेवाईक असेल, त्याच्याकडे आपल्या मुलींनी जायलाच पाहिजे, जवळ जायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे असा अट्टाहास नको. आणि मुलींनाही तसं बोलायला नको. तर सेफ्टीच्या दृष्टीने मुलींसाठी जे करता येईल ना ते सगळं आपल्याला करायचं आहे. आपण सुद्धा मुळात ह्या गोष्टी ब्लाइंडली अशा ट्रस्ट करायला नको आहेत की आपलेच नातेवाईक आहेत, मग काय झालं जवळ घेतलं तर, काय झालं लाड केले तर, असं नाहीये. त्या मुलीच्या कम्फर्टचा प्रश्न आहे. दुसरं म्हणजे आपण सुद्धा अगदी सजगपणे, मी असं म्हणत नाही संशयी वृत्तीने, पण सजगता
खूप महत्त्वाची आहे, ज्याला आपण म्हणतो की जागरूक राहणं. तर आपण सुद्धा त्या गोष्टी जागरूक ठेवून केल्या पाहिजेत. आपलंही आपल्या मुलींकडे, त्यांच्या वागण्याकडे लक्ष असलं पाहिजे. त्यांच्या वागण्यामध्ये होणारे छोटेसे बदल आपल्याला समजले पाहिजेत आणि आपण त्याच्यावरती त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. न रागवता, न चिडता प्रेमाने गोष्टी मुलींकडनं काढून घेतल्या पाहिजेत की काही गडबड होतीये का, मुलगी बाहेर जात असेल तर बाहेरच्या वातावरणामध्ये जात असताना काही होतंय का, हे आपल्याला रोजच्या बोलण्यातून समजू शकतं जास्तीत जास्त माहिती घेऊन. त्यामुळे ह्या गोष्टींचा नक्की विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचत राहावी ह्याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.